नमस्कार, मी संगीता. हे बघा, इथं आज मी 2 टमॅटो घेतलेत. आपल्याला या 2 टमॅटोमध्ये अगदी 2-4 माणसं खातील अशी ही चटणी टमॅटोची अगदी मस्तपैकी बनवायची बघा. आणि टमॅटोची चटणी म्हणलं की अगदी झटपट तयार होणारी आहे. व्यवस्थित टमॅटो धुवून घेतलेले आहेत, त्याचे बुडही काढलेले पाहू शकता तुम्ही. आणि आता टमॅटो आपल्याला असे बारीक चिरून घ्यायच्यात बरं का, मोठे बी नाही जास्त. मी बारीक चिरून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण टमॅटो आणि टमॅटो बी एकदम लाल लाल आहे. लाल टमॅटोची चटणी अगदीच अप्रतिम अशी होती मैत्रिणी. पहा, अशी छानपैकी अशी बारीक अगदी टमॅटो आपल्याला चिरून घ्यायच्यात. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर ही टमॅटोची चटणी केली तर खरंच खूप अप्रतिम अशी ही लागते. तोंडाला बी अगदी चव येणारी म्हणतात ना. आणि टॅमॅटो हे शरीरासाठी खूप चांगलं असतं, अगदी कच्चं खाल्लंसुद्धा तरी. त्याला लागणारं साहित्य कढीपत्ता, मिरच्या, कोथिंबीर आणि कांदा. एकच कांदा घेतलेला आहे पहा, 2 टॅमॅटो आणि 1 कांदा चिरून. अगदी मोठा कांदा आहे, तो चिरून घेतलेला आहे. याच्यात मी 1.5 पळी तेल ओतलेलं आहे बघा. तेल आहे छान अगदी तापलेलं आहे. अगदी मोहरी अगदी तडतड करायला लागली बघा, अशी फुलून द्यायची मोहरी. मग टाकायची आपल्याला जिरे. त्याच्यानंतर टाकणारे कढीपत्ता. कढीपत्ता बी हा मी तोडून टाकणार आहे बरं का, पाहू शकता तुम्ही. अगदी मस्तपैकी असा तोडून टाकणार आहे, म्हणजे कसं आहे काढायला लागतच नाही, म्हणजे आपल्या पोटात जातो कढीपत्ता. इथे टाकून द्यायच्यात हिरव्या मिरच्या. 2 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या, जास्त बी नाही आहे, बारीक कट केलेलं आहे बा. आणि आता टाकायचा आपल्याला कांदा. आणि आता कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे बरं का आपल्याला. अगदी रंग येतोपर्यंत परतायचा आहे, त्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे. नाही तर कांदा हा कच्चा जर राहिला तर टचटच असा आवाज येतो त्या कांद्याचा, पाहू शकता तुम्ही. इथं लसूण टेचून घेतला आहे, तो सुद्धा मी टाकून दिला आहे बघा. अगदी मस्तपैकी ह्या आपण टमॅटो लसूण अगदी छान असा परतलेला आहे पहा, पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो. आणि कसं आहे, ही झटपट टिफिनसाठी होणारी रेसिपी आहे. टिफिनला खूप छान. आणि काय म्हणतात ना, भाकरी घेऊन खाल्ली तरी ती काही सांडणार नाही, काय नाही. आता आपण याच्यात एकदम बेसिक मसाले टाकूया बघा. इथं धना पावडर टाकले अर्धा चमचा. थोडीशी हळद टाकणार आहे. हळद ही घरची आहे त्याच्यामुळे मी थोडीशी टाकणार आहे, रंग खूप छान येतो त्याने. आणि इथं थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकणार आहे, थोडीशी कलरसाठी, पाहू शकता तुम्ही. आणि मटण मसाला टाकणार आहे अर्धा चमचा. बस, याच्या विराईत मी जास्त कोणतेही मसाले टाकणार नाही आहे, कारण की आपण तिखट मिरच्या टाकलेल्या आहे. मिरच्या बी काय एवढं तिखट नाहीत, साधारण नॉर्मलच आहे पहा. आता चवीपुरतं मीठ टाकून देणार आहे, म्हणजे कसं आहे आपल्या मसाल्याला कांद्याला याला छान अगदी मीठ लागेल. आणि आता टाकायचं आहे टमॅटो जो चिरून घेतला आहे, तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे बघा. मस्तपैकी अगदी परतून घ्यायचा बघा मैत्रिणींनो. रंग बी एवढा सुंदर दिसतोय, अप्रतिम. आता टाकायची कोथिंबीर, मस्त हिरवीगार कोथिंबीर ही टाकून घेतलेली. कोथिंबीर थोडीच वापरायची, कारण की कोथिंबीर खूप महाग आहे बघा आता. तरी बी रोजच्या याला जी लागते ती काही चुकत नाही, कितीही महाग असते तरी आपण टाकतोच आहे. मस्तपैकी हे परतून घेते. त्याच्यानंतर अजून एक त्याच्यात वस्तू टाकायची आहे बरं का. हे बघा, अगदी छान असं परतलं गेलं आहे. आणि गॅस आपला बारीकच ठेवायचा आहे मैत्रिणींनो. आता इथं टाकणार आहे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. जास्त काही टाकणार नाही आहे, 2च चमचे टाकणार आहे, कारण की एवढ्या चटणीला 2 चमचे कूट चिकार झाला, पहा बरं. आणि खरंच मैत्रिणींनो, खूप छान चटणी लागते ही, अप्रतिम. एकदा अशी ह्या पद्धतीने करून पहा. आपण आता त्याच्यावर 5-1 मिनटं झाकण ठेवूया. आणि 5 मिनटांनी पुन्हा आपल्याला पाहायचं आहे, एकदा चटणी हलवायची पहा. पहा किती छान तेल सुटलं आहे चटणीला मस्तपैकी. वाटते का नाही छान मस्त. अगदी चौकून सगळीकडून हलवून घ्यायची आहे. आणि खरंच खूप अप्रतिम अशी ही चटणी लागते. अजूनही आपण 2-1 मिनटं झाकण ठेवूया. 2 मिनटांनी आपण पुन्हा पाहूया की आपली मिरची अगदी रेडी झालेली आहे पहा.
अगदी छान पद्धतीने मगाच्यापेक्षा जास्त तेल सुटतं आहे तिला, म्हणजे मिरची रेडी झाली. चला मी आता काढून दाखवते मैत्रिणी. व्हिडिओ जर तुम्हाला इथपर्यंत जर आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करा. पाहू मिरची पाहताच अगदी 4 माणसांना पुरेन एवढी झालेली आहे ती. आणि टॅमॅटोची चटणी ही सगळ्यांनाच आवडते बरं का. मग नक्की मला सांगा आज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी. पहा बरं. चला मग उद्या असंच एक व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.